आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे कथालेखन बघणार आहोत। पहिल्यांदा आपण कथेचे मुद्दे बघणार आहोत आणि त्या मुद्द्याच्या आधारे कशी कथा पूर्ण करायची हे बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एक उंट दृष्ट कोल्हा, उंटाला विचारणे, उंटाचे प्रामाणिक उत्तर देणे, भाजी खावीशी वाटणे, शेतकऱ्याने उंटाला मारणे, कोल्ह्याला आनंद, कोल्ह्याची खोड मोडण्याची उंटाची तयारी, मोठा पाऊस, सगळे प्राणी जंगलाबाहेर, कोल्हा बुडून मरण पावणे आणि तात्पर्य। आता ह्या स्टोरीला आपल्याला हेडिंग पण द्यायचं आहे आणि तात्पर्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी पण सांगायचं आहे। सो स्टोरीला मी हेडिंग दिलेलं आहे उंट आणि कोल्हा। आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे। एका जंगलात उंट आणि कोल्हा राहत होते। म्हणजे एका जंगलात एक उंट आणि एक कोल्हा राहत होता। कोल्हा फार दृष्ट होता। म्हणजे कोल्हा काय होता? दृष्ट म्हणजे वाईट होता। त्याचा जो स्वभाव होता तो खूप वाईट होता। त्याने उंटाला विचारले की आपण बाजूच्या शेतात जाऊन भाजी खाऊया का? मग तो उंटाला विचारतो की आपण बाजूच्या शेतात जाऊया आणि मस्त पोट भरून भाजी खाऊया का? मला भाजी खाण्याची फार इच्छा झाली आहे। तो बोलतो की मला लय भाजी खावीशी वाटते। त्यावर उंट प्रामाणिकपणे उत्तर देतो। मग उंट सांगतो की हा बाबा ठीक आहे आणि त्याला संमती दर्शवतो, म्हणजेच त्याला होकार देतो। ते दोघे शेतात जाऊन भाजी खायला सुरुवात करतात। मग ते दोघं काय करतात? बाजूच्या शेतात जातात आणि भाजी खायला सुरुवात करतात। कोल्ह्याचे पोट लहान असल्याने ते लवकर भरले। आता कोल्हा केवढा एवढूसा, सो त्याचं पोट कसं झालं? पटकन भरून गेलं। आणि उंटाचं पोट मोठं असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागत होता। आता उंट आणि कोल्ह्याच्या पोटामध्ये भरपूर फरक आहे। सो कोल्ह्याचं पोट काय झालं? लगेच भरलं आणि उंटाचं पोट भरायला वेळ लागत होता। आपले पोट भरताच कोल्हा विचित्र आवाज करू लागला आणि जसं कोल्ह्याचं पोट भरलं तसं कोल्हा काय करायला लागला तर मोठमोठ्याने वेगवेगळे कर्कश असे आवाज काढायला लागला। हे पाहून उंट त्याला म्हणाला की तू जर असेच करत राहिला तर शेताचा मालक येऊन आपल्याला मारहाण करेल। मग तो उंट बोलतो की तू असं वेगवेगळे आवाज नको काढू, कारण माझं पोट अजून भरलेलं नाही आहे, मला अजून खायचं आहे आणि तू जर असे आवाज काढला तर शेताचा मालक येईल आणि तो आपल्याला खूप मारहाण करेल। पण कोल्हा अजूनही गप्प बसला नाही। मग तो कोल्हा अजून गप्पच नाही बसत, त्याला खूप मजा येते आणि तो अजून मोठमोठ्याने ओरडायला चालू करतो। मग मोठमोठ्याने आवाज करत राहिला, म्हणजे तो अजून मोठमोठ्याने मुद्दामून जास्त मोठमोठ्याने ओरडू लागतो। सेकंड पॅराग्राफमध्ये आहे, कोल्ह्याचा आवाज ऐकून शेताचा मालक आला। आता कोल्हा एवढा मोठमोठ्याने ओरडतोय, शेताच्या दिशेने ओरडतोय म्हटलं मालकाला समजतं आणि मालक येतो। मालकाला पाहताच कोल्हा एका मोठ्या झुडपात लपला। मग जसा मालक आलेला बघतो आणि कोल्हा मोठ्या झुडपात, म्हणजेच काय मोठमोठी झाडं असतात त्याच्या आड जाऊन तो लपतो। उंट शरीराने मोठा असल्याने त्याने उंटाला खूप बदडले। आता उंट काय कुठे लपू शकत नाही आणि जरी तो झुडपाच्या आतमध्ये लपला तरी तो उंच आहे, सो तो सगळ्यांना दिसणारच आहे। मग काय करतो तो मालक? त्याला खूप बदडतो, म्हणजे खूप मारतो आणि उंटाला काय होतं तर त्याचं खूप वाईट वाटतं। हे पाहून कोल्ह्याला फार आनंद झाला। मग हे बघून कोल्हा मात्र मनामध्ये खुश झाला की कसा ह्याला मार पडला। उंटाने कोल्ह्याची हे खोड मोडण्याचे ठरवले। मग उंट बोलतो की ह्याचा बदला तर मी घेणार। एकदा खूप मोठा पाऊस झाला, त्यामुळे सर्व प्राणी जंगलाबाहेर निघून गेले। मग आता जंगलातून तर नदी होती, सो जंगलामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे दुसरे प्राणी होते ते निघून गेले। नदी तुडुंब भरून वाहत होती, म्हणजे नदी फुल्ल भरून वाहत होती। कोल्ह्याला सुद्धा जंगलाबाहेर जायचे होते, पण तो नदी पार करू शकत नव्हता। आता कोल्ह्याला पण जायचं होतं जंगलाच्या बाहेर, पण त्याला काय आता, म्हणजे नदीतनं कसं जाणार ना पलीकडे। सो त्यामुळे तो उंटाला पाठीवर बसवून आपल्याला नदी पार करून द्यावी अशी विनंती करतो। मग कोल्हा उंटाला काय बोलतो की प्लीज तू मला नदी पार करायला मदत करशील का? मी तुझ्या अंगावरती बसतो आणि मग तू नदीतून जसं चालशील तशी आपण नदी पार करू। आता त्याचा बदला घेण्याची संधी उंटालाही मिळते। मग उंटाला कळतं की आता मी याचा बदला घेऊ शकतो। थर्ड पॅराग्राफमध्ये आहे, त्याने कोल्ह्याला पाठीवर बसवलं। मग तो उंट बोलतो ठीक आहे। मग त्याला पण त्याच्या संधीचा फायदा घ्यायचा असतो। उंट बोलतो ठीक आहे बाबा, तू बस माझ्या पाठीवरती। जेव्हा उंट नदीच्या मध्यभागी पोचला तेव्हा तो म्हणाला, मित्रा, माझी एक सवय आहे, मला पाण्यामध्ये बसायला खूप आवडतं। जसं कोल्हा बोलला होता की मला ओरडायची सवय आहे किंवा मला ओरडायला आवडतं, असं तो ज्यावेळेस शेतामध्ये बोलला होता तेव्हाच त्याला त्याचा बदला घ्यायचा होता उंटाला। तो उंट काय म्हणतो, बाबा मला पण एक अशी वाईट सवय आहे की मला पाण्यामध्ये बसायला खूप आवडतं। उंट पाण्यात बसणार इतक्याच कोल्हा म्हणाला, तू जर बसलास तर मी पाण्यात बुडून जाईन। मग उंट काय बोलतो की मला तर पाण्यात बसायला आवडतं बाबा। मग कोल्हा बोलतो, तू जर पाण्यात बसलास तर मग मी
पाण्यात बुडून जाईन ना बाबा, मला पोहता येत नाही आणि मला तर काय पोहायला येत नाही. पण उंटाने त्याचे काही ऐकले नाही. मग उंटाने काय त्याचं ऐकलं नाही आणि तो नदीत बसला. मग नदीत बरोबर मध्यभागी म्हणजे मिडलला जाऊन उंट नदीमध्ये बसतो. उंट बसताच कोल्हा नदीत बुडून मरण पावला. मग आता उंट बसला, सो कोल्हा नदीत बुडायला लागला आणि बुडला आणि गटकळल्या खाऊन म्हणजेच काय तर त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन कोल्हा मरून जातो. सो त्याचं तात्पर्य काय येणार आहे तर जशी करणी तशी भरणी, म्हणजेच तुम्ही जे करणार आहात त्याच्याच कर्माची फळं तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच तुम्हाला तसंच भरावं लागणार आहे. आणि अजून आपण जे करतो तेच आपल्याला मिळते, म्हणजे आपण जसे वागणार आहोत तसंच आपल्याला त्याची फळं सुद्धा तशीच मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.